या ठिकाणी आज या संभाजीनगर जळगाव नॅशनल हायवेवर मराठा बांधवांनी सन्माननीय मनोजदादा जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं, नव्हे तर शासनाने त्यांना उपोषण मागे घेण्याचं भाग पाडावं व शासनाने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या। या ठिकाणी रस्ता रोको सुरू आहे। सकाळी 10 वाजेपासून आज या ठिकाणी 2 वाजता जवळपास हा रस्ता रोको सुरू आहे। मागच्या 3 तासापासून या ठिकाणी 4 तासापासून रस्ता रोको या ठिकाणी सुरू आहे। सन्माननीय तहसीलदार या ठिकाणी आलेले आहे। त्यांचं म्हणणं आहे की प्रशासनाला सहकार्य करा। तर या ठिकाणी सर्व तमाम मराठा बांधवांच्या विनंतीला मान देऊन, प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन उद्या सकाळी ठीक 10 वाजता संभाजीनगर तालुक्यामध्ये, संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यामध्ये टी पॉइंटला रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। तरी सर्व शेतकऱ्यांना, सर्व मराठ्यांना मी आग्रहाची विनंती करतो की उद्या सकाळी ठीक 10 वाजता फुलंब्री टी पॉइंट या ठिकाणी आपल्याला बंद करायचं आहे। इकडे रस्ता रोको केलाय तर तिकडून लिल्लोडवरून गाड्या पाठवतायत, इकडून या ठिकाणी आळंदच्या त्या कमानीतून गाड्या पाठवतायत आणि या ठिकाणी फक्त अर्ध्या गाड्या तिकडून निघून जात आहे, अर्ध्या गाड्या इकडून निघून जात आहे। म्हणून मेन सरकारचं नाक या ठिकाणी फुलंब्री प्रशासनाचं, संभाजीनगर प्रशासनाचं काय असेल तर फुलंब्री टी पॉइंट आहे। आणि उद्या सकाळी 10 वाजता फुलंब्री टी पॉइंट रस्ता रोको आपल्याला करायचा आहे। तमाम फुलंब्रीच्या मराठा बांधवांना विनंती करतो की उद्या सकाळी ठीक 10 वाजता फुलंब्री टी पॉइंटला आपण हजर राहावं। एक मराठा, एक मराठा, जय 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 भवानी।